नमस्कार, मी सायली शिर्के. आपल्याला माहित आहे की नुकताच यूपीएससी 2020चा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या रिझल्टमध्ये 577 रँक मिळवलेली पूजा कदम ज्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर यूपीएससीचा जो पूजाचा प्रवास आहे तो मी आणि पूजाने बरोबरच सुरू केला. सो मला असं वाटतं की तो खूप उत्तमरित्या मला उलगडता येऊ शकतो आणि म्हणूनच आज आपण या अनौपचारिक गप्पा पूजाशी मारणार आहोत. तर पूजा, सुरुवातीला या रिझल्टमध्ये जो यूपीएससी 2020च्या एक्झाममध्ये तुझं सिलेक्शन झालं त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सायली. तर सुरुवातीला पूजा आम्हाला असं सांग की जे तुझं बॅकग्राऊंड आहे त्याविषयी थोडीशी माहिती दे. मी माझं प्राथमिक शिक्षण लातूरमध्ये कंप्लीट केलं, केशवराज विद्यालय लातूर. 1ली ते 10वी तिथं शिक्षण घेतल्यानंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतली, कारण लातूर पॅटर्ननुसार माझ्या डोक्यात हेच होतं की मला इंजिनिअरिंगला जायचं. तर दयानंद सायन्स कॉलेजला ऍडमिशन घेतली. परंतु नंतर माझे मामा आणि काही कुटुंबीय यांनी सांगितलं की नाही, तुला यूपीएससी करायचं असेल तर आपण आर्ट्सला घेऊया. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी BA ला ऍडमिशन घेतली आणि BA कम्प्लीट केल्यानंतर यूपीएससीचा विचार करत होते. त्यावेळी मात्र मग डोळ्यांचा प्रॉब्लेम जास्त वाढला आणि MA फर्स्ट इयरच्या नंतर स्पेशली मग मी टेक्नॉलॉजी आणि इतर गोष्टी एक्सप्लोर करायला स्टार्ट केलं. ओके, मग तू म्हटलीस की तुला एक दृष्टीचा प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम नक्की काय आहे? रेटिनायटिस पिगमेंटोसा आहे. तर हा रेटिनल डिसीज आहे ज्यामध्ये आपल्या ज्या रॉड्स आणि कोन्स नावाचे सेल्स असतात त्यावर पिगमेंट्स येतात. ओके, आणि हा प्रॉब्लेम तुला आहे किंवा ही समस्या तुला आहे हे तुला कधी कळालं? मी जेव्हा 6th स्टँडर्डमध्ये होते तेव्हाच हे कळालं होतं, परंतु इतक्या रॅपिडली त्याची ग्रोथ होईल असं वाटलं नव्हतं. कारण डॉक्टरांचंही म्हणणं होतं की शी कॅन हँडल थिंग्स बाय हरसेल्फ, म्हणजे ऍटलीस्ट म्हणजे 30 इयर्स पर्यंत किंवा 50 इयर्स पर्यंत ती हँडल करू शकेल. पण खूप रॅपिडली डिटेरिओरेट झाली विजन, म्हणजे आफ्टर 2015. ओके, आणि यूपीएससीच करायचं म्हणजे आपण ज्या काळात शाळेमध्ये शिकत होतो तर त्यामध्ये आपल्या डोक्यात खूप वेगवेगळी आपली स्वप्न असतात. म्हणजे काहींना डॉक्टर व्हायचं असतं, काहींना इंजिनियर. तर बऱ्यापैकी जर आपण मध्यमवर्गीय घरात पाहिलं तर आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक किंवा पोलीस ही एवढीच आपली स्वप्न असतात. पण मला यूपीएससी करायचंय किंवा मला IAS व्हायचंय हे तू केव्हा ठरवलं? म्हणजे याच्या मागे प्रेरणा काय होती? माझ्या बहिणींना माझी आई म्हणायची की तू IAS हो किंवा पोलीस ऑफिसर हो, पण त्यांचं जास्त सायन्स बॅकग्राऊंड मध्ये फोकस होता आणि त्या काळात त्या कन्सिडर नाही करायच्या की इतकी झेप आपण मोठी घेऊ शकतो. परंतु ही सगळी स्वप्न मला म्हणजे मिळून गेली, म्हणजे वारशाने मिळून गेली असं म्हणू शकतो. आणि त्यानंतर मग मी जेव्हा 12वी झाले आणि BA ला ऍडमिशन घेतली तेव्हाच डोक्यात होतं. आणि माझे मामा माझे मामा ACST सतीश पाटील आणि भाऊ ऍडव्होकेट मनोज कदम यांनी मला प्रेरणा दिली. ओके, ज्यावेळेस तुझं MA फर्स्ट इयर कम्प्लीट झालं तर त्यावेळेस तुझी जी दृष्टी आहे तर ती अधिक वेगानं कमी व्हायला सुरुवात झाली. तर मग अशा वेळेस तुला हेल्थला पण सांभाळायचं होतं आणि UPSCचा अभ्यास करायला पण तू सुरुवात केली होती. तर या दोन गोष्टी त्यावेळेस तू कशा मॅनेज केल्यास? तोच अगदी कठीण टाइम होता 2015 ते 18 सालचा. तर त्या काळामध्ये माझ्या ट्रीटमेंट्स असायच्या, 2-3 तास ऑलमोस्ट त्यात जायचे आणि खूप जास्त फ्रस्ट्रेशन होतं. तरी पण माझ्या डोक्यात हे होतं की आज नाही तर उद्या कधी ना कधी मी पास होणार आहे. सो मला करत राहायचं, पहिला अटेम्प्ट असेल, दुसरा असेल किंवा नंतरचे असतील, पण मला सतत करायचं, इतकंच माझ्या डोक्यात होतं. ओके, पण मग त्या दरम्यान ज्या अडचणी आल्या त्याविषयी आम्हाला सांगशील का? त्या काळामध्ये मला टेक्नॉलॉजी माहिती नव्हती आणि सायली तुला आठवत असेल आपण 8-8 तास सायली मला वाचून दाखवायची. MAचा अभ्यास असेल, MA सेकंड इयरचा अभ्यास असेल किंवा दुसरेही काही ऑप्शनल बद्दल असेल. म्हणजे माझी मेन्स होती एकदा आणि सायली मला 8 तास फोनवरनं सांगितलं होतं सगळं. तर अशा वेगवेगळ्या ऑप्शन्सना मी सर्च करायचे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग घेण्याचं खूप जास्त इच्छा होती, पण खूप प्रॉब्लेम्स आले. म्हणजे खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्सना मी ऍक्सेस करत होते, परंतु खूप चॅलेंजेस होत होते आणि ट्रेनिंग मिळत नव्हती. तर ऑडिओ क्लिप्स आणि मैत्रिणींची हेल्प इतकंच त्या काळात सोर्सेस होते माझ्यासाठी. ओके, आपण जर बघितलं तर 2013ला सिलेबस चेंज झालेला आहे आणि आता जी एक्झाम दिली ती 2020ची आहे. पण यात सगळ्यात महत्वाचं काय झालेलं आहे की UPSCच्या प्रश्नांचा जो रोख आहे किंवा जी डिफिकल्टी लेवल आहे तर ती त्याप्रमाणे बदलत गेली आहे इयर्सनुसार. तर मग अशा वेळेस तुला त्याला सुद्धा कोपअप करायचंय की जी डिफिकल्टी लेवल आहे तर ती आता वाढत चाललेली आहे. तर मग अशा वेळेस तू तुझ्या अभ्यासामध्ये काय काय बदल केलेस? हो, मला हे लक्षात आलं जसं सिलेबस बदलतोय तर मोस्टली अनालिटिकल आणि थॉट प्रोसेस ओरिएंटेड क्वेश्चन्स येत आहेत. तर त्यानुसार माझ्या हे लक्षात आलं की केवळ म्हणजे फॅक्ट्स कलेक्ट करून काहीच होणार नाहीये, तर मला त्या पद्धतीने तसे थॉट्स डेव्हलप करायचे. तर मी अभ्यासाच्या पद्धतीमध्येच बदल केला. म्हणजे मी 24 आवर्स माझे रिमाइंडर होते, प्रत्येक तासाला 3 रिमाइंडर. जसे की कारण हे फिक्स नव्हतं, इतकं फिक्स नसायचं की कुठल्या वेळेला मी अभ्यासाला बसेल, कधी सकाळी 8ला बसेल, कधी 10ला बसेल. तर 10ला मी अभ्यासाला बसले तर 10 ते 10:45 मी रिडिंग करेन, 10:45 ते 10:52 एवढं रिव्हिजन आणि त्यानंतर छोटासा ब्रेक.
तर तो जो रिव्हिजनचा काळ होता त्या काळात मी जे 45 मिनिटं वाचले ते पूर्ण रिवाईज करायचे आणि त्याच्या ओरिएंटेड थॉट्स डेव्हलप करायचे. तर अशा पद्धतीने इंटरनलाइज करणं आणि कन्सेप्ट जास्त क्लिअरली अंडरस्टँड करणं असा प्रयत्न केला. ओके. ज्यावेळेस तुझं सिलेक्शन झालं त्यावेळेस तू एक साथी नावाच्या संस्थेचा उल्लेख केला होतास. तरी साथी ही संस्था काय आहे आणि त्याचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्याचा तुला कसा फायदा झाला? साथी हा फर्ग्युसनमधील एक ग्रुप आहे, सोशल म्हणजे काम करणारा, व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांसाठी काम करणारा. तर ते व्हॉलंटियर्स प्रोव्हाइड करतात. खूप जास्त व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्याकडे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची मुलं असतात आणि प्रत्येक गोष्टीला मी एक फोन केला की लगेच कोऑर्डिनेटर मला प्रोव्हाइड करायचं व्हॉलंटियर्स. जसे की प्रिलिमचे टेस्ट सॉल्व्ह करायचे तर तिकडून व्हॉलंटियर्स असायचे, ते वाचून दाखवणार टेस्ट फोनवरनं मला, मी आन्सर्स सांगणार, मग ते चेक करणार आणि मग त्यानुसार आम्ही अनालिसिस करणार. असं सगळं होतं. ओके. तर अजून म्हणजे तुला जे वेगवेगळ्या व्हॉलंटियर्सनी मदत केली तर ती ही फोनवरून तुम्ही एकमेकाशी चर्चा करायचा. आणि त्याच्यामुळे त्याचा नक्की तुला काय फायदा झाला? त्याचे व्हॉलंटियर्सची जी मदत होती त्याचा नक्की काय फायदा झाला? 2020च्या अटेम्प्टच्या आधी असं कधी झालं नाही की मला टेस्ट सॉल्व्ह करतात, कारण त्यावेळी इतकं सपोर्ट सिस्टीम नव्हती. पण 2020चं जे लॉकडाऊन झालं त्यानंतर ही सगळी मुलं घरी गेली आणि माझंही नेमकं कॉन्टॅक्ट झालं. तर त्यावेळी भावेश होता कोऑर्डिनेटर, तर त्यांनी मला खूप जास्त मदत करायला सुरू केली. तर मुलंही घरी आयसोलेशन मध्ये होती आणि त्यांनाही काहीतरी इंटरेस्टिंग करण्याची इच्छा होती. तर आधीच्या अटेम्प्ट मध्ये मी कधी टेस्ट सिरीज सॉल्व्ह नव्हते करू शकले, प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल. तर या अटेम्प्टला मात्र त्यांच्यामुळे मी केवळ सॉल्व्ह करू शकले. तर प्रिलिम्सच्या वेळेस तर खूप जास्त जण होते, पण मेन्सच्या वेळेस पण एव्हरी डे ऑलमोस्ट 4 hours रायटिंग असायचं आणि त्यामध्ये माझे व्हॉलंटियर्स मयूर आणि चैतन्य यांनी खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं सक्सेस बघतो तर ते फक्त त्या व्यक्तीचं सक्सेस नसतं, तर त्याच्या यशामध्ये कॉन्ट्रीब्युट करणाऱ्या इतरही व्यक्ती ज्या आहेत तर त्यांच्यासाठी पण ती विनिंग मोमेंट असते. आणि तुला ज्या व्हॉलंटियर्सनी मदत केलं त्यांना सुद्धा तुझा रिझल्ट लागल्यावर त्यांचंच काहीतरी त्यांच्याच आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली असं त्यांना वाटलेलं असणार आहे. येस. आता हे तर आपण त्या व्हॉलंटियर्सच्या बाबतीत बोललो, तर तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता? घरी मी मावशीच्या घरी शिफ्ट झाले 2018 साली. त्याच्या आधी मी रूमवर राहायचे, परंतु खूप कठीण होऊ लागलं रस्ता क्रॉस करणं असेल किंवा बाकी गोष्टी हँडल करणं असेल. तर मावशीच्या घरी आल्यानंतर खूप गोष्टी इझी झाल्या. म्हणजे मला आठवत नाही मी खूप जास्त बाहेर पडली किंवा खाली गेली, काहीच नाही. माझा प्रवास केवळ माझा टेबल ते डायनिंग टेबल एवढाच होता पूर्ण 3-3.5 वर्षांसाठी. आणि त्यातही कधी मावशीची तब्येत ठीक नसेल तर माझे भाऊ स्वतः जेवण बनवायचे आणि मला टेबलवर आणून द्यायचे. तर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेतली गेली आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण मेंटेन केलं गेलं. येस. पूजा, तुम्ही तुमच्या आई वडिलांना 4 मुलीच आहात. तर आपल्याकडे मुलींना शिकवण्याकडे इतका कल नसतो. म्हणजे काय की मुली या दुसऱ्यांच्या घरी जाणार आहेत अशीच कुठेतरी, आणि तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात, पण तरी तुमच्या आई वडिलांनी 4 मुलींना खूप चांगलं शिक्षण दिलं. तर त्याविषयी तुला काय वाटतं? हो, म्हणजे आई खूप पुरोगामी विचाराची आहे, वडीलही पुरोगामी विचाराचे आहेत. आईचं 14व्या वर्षी बालविवाह झाला होता आणि तिची खूप जास्त इच्छा होती, तरी तिचा बळजबरी विवाह करण्यात आला होता. त्यानंतर तिने असं ठरवलं होतं की म्हणजे मला मुली आहेत मान्य, पण मी त्यांना पूर्ण शिकवणार. आणि तिच्या पुढे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श होता. तर 1981 साली माझ्या आई वडिलांचं लग्न झालं आणि पुढचे 40 वर्ष कंप्लीट होत आहेत. तर ते 4 मुलींना सेटल करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तर हेच होतं की आपण समाजातला आदर्श असा ठेवला पाहिजे की मुलगा मुलगी भेदभाव नाही झाला पाहिजे आणि मुलींनाही अत्यंत उच्च पदापर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे. येस. पूजा, ते 2020 ची एक्झाम होती आणि आता त्याचा रिझल्ट लागला, पण याच्याही आधी 2019ला तू इंटरव्ह्यूला गेली होती. ज्यावेळेस आपण प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 स्टेजेस करून जातो, शेवटापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की कुठेतरी हा एंड पॉइंट आहे, आता आपल्याला पोस्ट मिळणारच. पण त्यावेळेस तुझं सिलेक्शन झालं नाही आणि तू परत अभ्यासाला सुरुवात केली. पण मग अशा वेळेस तू कॉन्फिडन्स लूज होऊ न देता 2020 ची पण तयारी केली. तर 2019ला ज्यावेळेस तुझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं नाही, तर तो तुझा कॉन्फिडन्स, ते तुझं डिटर्मिनेशन तू कसं आतापर्यंत हे ठेवलं? हो, म्हणजे खूप जास्त डिझास्टर्स पॉईंट होता जेव्हा माझं सिलेक्शन नव्हतं झालं, कारण त्या वर्षी 12-13 पोस्ट होत्या माझ्या कॅटेगरीमध्ये आणि मला असं वाटलं की एक पोस्ट तरी नक्की मिळायला हवी आपल्याला. पण ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि नाही झालं तर असं वाटलं की नाही, म्हणजे आता संपलं सगळं, किंवा खूप गिल्ट किंवा अशा खूप जास्त कॉम्प्लेक्स इमोशन्स होत्या. एक 8 दिवस तर मी खूप वाईट अवस्थेत होते, परंतु ओव्हर द टाइम मी असं ठरवलं की जो माझा प्लॅन बी आहे, म्हणजे जे काही माझ्यासाठी सुटेबल आहे जसं बँकिंग, ते तर मला आयुष्यात कधीही करता येईल, तर बघूया ना, करूया. जर माझी फॅमिली इतकी सपोर्ट करते तर आपण परत एकदा करायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर मी विपश्यनाचा आणखीन एक कोर्स केला त्या फेलियर नंतर आणि मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.
ओके, तुझ्या म्हणजे तुझं जे टाइम टेबल आहे, आपली याच्या आधी चर्चा झाली होती की त्यात फक्त अभ्यास आहे की अभ्यास नाहीये. आता जर आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुलं जर पाहिली तर सकाळी 6 वाजता सगळं आवरल्यावर ते लायब्ररीत जातात आणि इव्हिनिंगला परत येतात फक्त झोपण्यासाठी. म्हणजे त्यात कुठेतरी आपल्याला व्यायामाचा अभाव आढळतो किंवा ही मुलं इतकी डेडिकेटली अभ्यास करत असतात की कुठेतरी त्यांच्या हेल्थवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. सो हेल्थ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी तू मॅनेज केलेल्या आहेत. इव्हन मेंटल स्टॅबिलिटी आहे त्याला पण तू खूप महत्व दिलंय. तर ते तू कसं साधलं? जेव्हा मी सेकंड कोर्स केला विपश्यनाचा, त्यानंतर मला खूप जास्त प्रकर्षाने जाणवलं की मेंटल स्ट्रेंथ जी ठेवण्यासाठी मला विपश्यना करावीच लागणार आहे. तर मी डेली उठल्या म्हणजे मी अगदी लेट झोपले असेल, रात्री 2ला झोपले असेल आणि 8ला उठले असेल, तरी सुद्धा मी पहिल्यांदा असा विचार करायचे की मी 1 तास लेटच उठली आणि मग अर्धा तास एक्सरसाइज आणि अर्धा तास मेडिटेशन करूनच पुढे जायचे. कारण ते नाही केलं तर पूर्ण पुढचे 12 ते 14 तास स्टॅमिना पुरणारच नाही. अशा पद्धतीने इव्हन मेन्सचे दिवस होते जेव्हा माझे 8-8 तास पेपर्स असायचे, तेव्हा सुद्धा पहाटे 5ला उठून एक्सरसाइज आणि मेडिटेशन करून मी मेन्सला जायचे. कारण नाही गेलं तर माझं स्टॅमिना नाही पुरणार, हे माझं ठरलेलं होतं. येस, म्हणजे तुम्हाला एक चांगला अधिकारी व्हायचं असेल तर तुमची हेल्थ पण तितकीच चांगली असणं गरजेचं आहे. आता पूजा, आपण प्रॉपर युपीएससीचा जो आपला अभ्यास आहे तर त्याच्या ज्या 3 स्टेजेस आहे याच्याविषयी थोडंसं तुझ्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी समजून घेऊयात. तर जर आपण प्रिलिम पाहिलं तर आपण 2013ला सिलेबस बदलल्यापासून आपण जर आतापर्यंत पाहिलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं प्रिलिम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्यात करंट अफेअर्सची सुद्धा जी लेवल आहे तर ती पण बदललेली आहे. तर मग अशा वेळेस प्रिलिमचा जो अभ्यास होता तर तो करण्याची तुझी स्ट्रॅटेजी कशी होती? 2018चा इंटरव्ह्यू दिल्यानंतर 2019च्या अटेम्प्टला प्रिलिम्सच नव्हती झाली, ते कारण इंटरव्ह्यूच्या नंतर कमी टाइम होता. तर माझ्या लक्षात आलं की प्रिलिम्स पण कॅज्युअली नाही घेता येणार आपल्याला. तर 5 ऑगस्ट 2019 साली मी ह्या अटेम्प्टसाठी 20च्या अटेम्प्टसाठी अभ्यास सुरू केला आणि ठरवलं की मिनिमम 4 महिने आधी मी प्रिलिम्स स्टार्ट करेन. पण करोनामुळे एक्झाम्स पुढे गेल्या, त्यामुळे म्हणजे थोडंफार वेळापत्रक चेंज झालं. पण माझी स्ट्रॅटेजी हीच होती की मी जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करेन, एलिमिनेशन ऑप्शन्सवर वर्कआउट करेन आणि रिव्हिजन्स. त्याचबरोबर करंट अफेअर्सचा विचार केला तर मी 2 सोर्सेस फॉलो केले होते, जसे ओनली IAS आणि विजन. तर यांच्या ऑलमोस्ट प्रत्येकाच्या 3-3 रिव्हिजन्स मी केले होते. तर अशा पद्धतीने सर्व म्हणजे 3 पार्टमध्ये मी प्रिलिम्सला पाहायचे, जसे करंट अफेअर्स, स्टॅटिक पार्ट आणि टेस्ट सिरीज. आणि सतत हा विचार करायचे की या तिन्ही पार्ट्समध्ये आपण एफिशियंट आहोत ना. येस, पण मग तो जो अभ्यास आहे तर तो करायचे मोड्स काय होते तुझे? टेस्ट सिरीजसाठी तर माझे व्हॉलेंटियर्स होते, जे ऑलमोस्ट दररोज 1 किंवा 2 टेस्ट सॉल्व्ह करणं, अनालिसिस करणं हा पार्ट त्यांच्याकडे होता. करंट अफेअर्ससाठी माझे स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर आहेत, तर त्यातून मी विजनचे PDF वाचायचे. आणि स्टॅटिक पार्टसाठी काही ऑडिओज होते, त्याचबरोबर अगेन मी आधीच्या काळात काढलेल्या नोट्स होत्या वर्ड फाईलमध्ये टाईप करून, तर त्या पुन्हा असं. ओके, तर यात तुला टेक्नॉलॉजीचा खूप फायदा झालेला आहे. तर मग त्याच्यासाठीचे आपले दिव्यांग मित्र आहेत, तर त्यांच्यासाठी तू असं सांग की कोणकोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी तुम्ही आपला अभ्यास करण्यासाठी, जो युपीएससीचा अभ्यास आहे तो करण्यासाठी वापरू शकता? हा, तर टेक्नॉलॉजीचा विचार केला तर सगळ्यात प्राईम आहे आपले स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर्स लॅपटॉपमध्ये, जसे जॉज असेल किंवा NVIDIA असेल. ते लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड आपण त्यातून वाचू शकतो. त्याचबरोबर मोबाईल मधील व्हॉइस ओव्हर किंवा टॉकबॅक या टेक्नॉलॉजीच्या मदतीने वाचता येऊ शकतं. ओके, आता आपण मेन्सकडे वळूया. प्रिलिम एकदा क्लिअर केली की मेन्सचं पण कसं असतं की आपल्याला ऑप्शनलचे पेपर असतात, GSचे 4 पेपर असतात, एसेचा पेपर असतो आणि परत मराठी आणि इंग्लिश हे आपले विषय असतात. तर या सगळ्या पेपरचा अभ्यास करणं हे आणि तो अनालिटिकल अभ्यास करणं, तर त्यात फक्त तुमच्या मेमरीचा विषय नाहीये, तर त्यात तुम्ही अनालिटिकली पण तितकं स्ट्रॉंग असणं हे गरजेचं आहे. सो तू मेन्सचा अभ्यास हा कसा डिवाइड केला होता आणि तो कसा केला? प्रिलिम्स नंतर माझ्या डोक्यात होतं की ऍटलिस्ट आपल्याला 20-30 टेस्ट सॉल्व्ह करायचं ऑप्शनल आणि GSच्या मिळून. तर 12-14 तास जो अभ्यास असायचा त्यात ऑप्शनलला जास्त महत्व द्यावं असं मला वाटायचं, कारण ऑप्शनल जास्त स्कोरिंग आहे. तर दिवसामधले 6-7 तास ऑप्शनल, मग 4-5 तास GS आणि उरलेलं करंट अफेअर्स. तर म्हणजे हा जास्त ओव्हर अम्बिशियस असायचा, पण ऍटलिस्ट त्या पॉईंट पर्यंत रीच करणं, म्हणजे ऍटलिस्ट 70% ऑफ द ठरलेला प्लॅन फॉलो करणं हे टार्गेट मी ठेवायचे. तर असं होतं. मग याचा जर विचार केला ऑप्शनलचा, तर मी GS कोरच्या नोट्स पूर्ण फॉलो केला होता, त्यांचा क्लासही केला होता. आणि व्हॉलेंटियर्सच्या मदतीने त्यात म्हणजे लिटरली पाठ करावे लागायचे काही स्कॉलर्सची नावं, कारण ती खूप कठीण होती. पॉलिटिकल सायन्स होता, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनसाठी. त्यानंतर GSचा विचार केला तर एसे मी आठवड्यातून 1-2 एसे लिहायचे. तर त्यात माझा भाऊ
यशवंत चव्हाण, तो एसे लिहायचा, कारण प्रत्येक वेळी रायटर्स अवेलेबल नव्हते 19 मध्ये. 20 मध्ये मला मिळाले व्हॉलंटियर्स, पण आधी माझा भाऊ मदत करायचा. त्यानंतर GS 1, 2, 3, 4च्या ज्या स्ट्रॅटेजीज होत्या त्यामध्ये माझा मित्र किरण, आम्ही खूप जास्त अप्रोचेस डिस्कस केले की बॉडी पार्ट मध्ये काय लिहायचे, कन्क्लुजन काय लिहायचे किंवा इंट्रोडक्शन काय लिहायचे, आणि त्यानुसार एक ठरलेलं पॅटर्न करून ते प्रॅक्टिस करणं असं रेग्युलर होतं. येस. त्यात तू काही व्हॉलंटियर्सचा उल्लेख केला, तर काही मेंटॉर्स पण होते ज्यांनी तुला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली, त्यांच्याविषयी थोडंसं सांग. अगदी सुरुवातीचा जो काळ होता 2015 ते 18, तेव्हा मी ज्ञान प्रबोधिनीमध्ये होते आणि खूप फ्रस्ट्रेटेड होते. खूप म्हणजे वाईट अवस्था होती, माझा ऍक्सेप्टन्स नव्हता व्हिजनच्या डिटेरिओरेशन बद्दल. पण त्या काळात विवेक कुलकर्णी सरांनी मला खूप मदत केली. म्हणजे त्यांचं इतकंच होतं की ठीक आहे, तू करते आहेस, आज ना उद्या होईल, तू करत राहा. तर हा एक स्ट्रेंथनिंग पॉइंट होता माझ्यासाठी. त्यानंतर महेश बाबू सरांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू, स्पेशली इंटरव्ह्यूसाठी, तर त्यातही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जायची. इंटरव्ह्यूच्या नोट्स असतील किंवा बाकी गोष्टी शेअर केल्या जायच्या. त्याशिवाय खूप जास्त क्लासेसना मी एक्सप्लोर केले. म्हणजे आज मी एक क्लासेसचं नाव घेतलं तरी ठीक नाही पडणार. जसं एसए साठी अक्षय कदम सरांकडे गेले होते, नंतर संदीप सिंग सर आहेत सिनर्जीचे त्यांच्याकडे, त्यानंतर हिस्ट्रीसाठी अतुल लांडे सर जे आहेत सिनर्जीचे GS 1 साठी, त्यानंतर एसए साठी विकास रंजन सरांचा क्लास दिल्लीचा, टेस्ट सिरीजसाठी विजन IS दिल्ली, त्यानंतर GS ऑप्शनल टेस्ट सिरीजसाठी परत GS स्कोर, ऑप्शनलच्या क्लाससाठी GS स्कोर, त्यानंतर लोढा सरांनी मला एक फ्री मध्ये क्लास दिला होता टार्गेट UPSCचा, तर त्यांचा मेन्सचा क्लास. म्हणजे एक ना असे अनेक खूप जास्त. हा, म्हणजे हेच यश आहे तर खूप सारे मेंटॉर्स, खूप सारे व्हॉलंटियर्स यांचं त्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणजे यातून आपल्याला एक कळतं की आपण जिथं उत्तम आपल्याला मिळते तर ते वेचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ते म्हणजे तू त्याचं एक्झाम्पल आहे की तू ते उचलण्याचा प्रयत्न केला, वेचण्याचा प्रयत्न केला. आता आपण इंटरव्ह्यूकडे वळूयात. तू आधी याच्याही आधी 2019चा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि 2020चा दिलेला आहे. तर 2019च्या तुलनेत 2020चा इंटरव्ह्यू मध्ये तू काय तयारी केली होती याविषयी थोडंसं सांग. तर 2018चा अटेम्प्ट होता आणि इंटरव्ह्यू 19 मध्ये झाला होता. हा, तर त्यावेळी पण इतके व्हॉलंटियर्स नव्हते माझ्या मदतीला. तेव्हा माझा एक मित्र अनिश तो होता, आणि तू जसं जाईल म्हणजे तुझ्याशी पण इंटरॅक्शन व्हायचा, तर यांच्या मदतीने मी काही टॉपिक्स प्रिपेअर केले होते. पण इतकं इन डेप्थ प्रिपरेशन नव्हती झाली माझी तेव्हा. पण यावेळी माझं असं लक्षात आलं की मी खूप मल्टिपल अँगल्सनी आणि खूप जास्त, जसं माझ्या डॅकमध्ये इकॉनॉमिक्स मेन्शन आहे, तर मी इकॉनॉमिक्ससाठी खूप जास्त इकॉनॉमिक्सचे जे टॉपर्स आहेत फर्ग्युसन कॉलेजचे त्यांना ऍक्सेस केला, त्यांना टॉपिक्स प्रिपेअर करायला सांगितलं, आणि खूप अनालिटिकल व्ह्यू पॉईंट्सनी तयारी झाली होती माझी पूर्ण. ह्याच्या इंटरव्ह्यूच्या वेळेसही मी एक्सप्लोर करायचे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजना भेटणं, बोलणं. परंतु एक 20चा जो अटेम्प्ट आहे, तर या इंटरव्ह्यूच्या दरम्यान मी खूप जास्त एक्सप्लोर केलं. जसं की रुरल एरियासाठी किंवा ट्रायबल एरियासाठी जी माहिती घ्यायची होती, त्यात माझा मित्र वैभव सोनवणे यांनी मला खूप मदत केली. तो प्रधान नावाच्या एनजीओत काम करतो. तर तो मला नेहमी सांगायचा की ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये चॅलेंजेस काय येतात, आपण काय केलं पाहिजे आणि तू कुठे पॉइंट आउट केलं पाहिजे. तर तो खूप इनरिचिंग डिस्कशन असायचं माझ्यासाठी. त्यासोबत त्याची वैभवची मैत्रीण स्नेहल, तर तिने एज्युकेशन सेक्टरमध्ये मला खूप मदत केली, कारण माझे वडील टीचर आहेत. तर मी एज्युकेशनमध्ये काय करता येईल या गोष्टीसाठी खूप गोष्टी एक्सप्लोर केल्या होत्या. दुसरा एक माझा मित्र आहे जो टीच फॉर इंडियामध्ये काम करतो, तर त्यांनीही मला खूप मदत केली या कॉजसाठी. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सशी बोलणं आणि त्यात नेमके पॉइंट्स काय आहेत आणि नेमकं पुढे कसं जाता येईल, काय ऍडमिनिस्ट्रेशनच्या पॉलिसीज असल्या पाहिजे, यासाठी खूप जास्त मी प्रयत्न केले. जसं की जीएसटीची माहिती घ्यायची, तर माझी मैत्रीण सायली, हिला मी खूप जास्त प्रश्न विचारले. त्याचबरोबर जर आज करोना आहे, तर माझ्या मैत्रिणीच्या हजबंडचे 2 वर्षापासून करोनामध्ये काम करतात, करोना पेशंटसाठी MD मेडिसिन आहेत, तर ते आकाश इंगळे. तर अशा पद्धतीने खूप जास्त डिस्कशन्स व्हायचे. मला आठवते स्पिरिच्युअल जो माझा हॉबी आहे, स्पिरिच्युअल पर्सन्स, त्यासाठी मला शरद पाटील सर जे रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांनी खूप जास्त गायडन्स केलं. त्याचबरोबर माझा हॉबी अनालिझिंग ह्युमन नेचर, यासाठी किशोरी गद्रे मॅम त्या टाइम टू टाइम मला सांगायचे की वेगवेगळे कुठले ह्युमन नेचरचे अँगल्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात काम करणारे एक्सपर्ट्स, तहसीलदार असतील, IAS ऑफिसर, IRS ऑफिसर्स आणि इतर सर्व, तर या सर्वांची मला खूप मदत झाली. ओके. या दरम्यान तू काही मॉक इंटरव्ह्यूज पण दिले, त्याचा तुला काय फायदा झाला? मॉक इंटरव्ह्यू मध्ये खूप म्हणजे जे पॅनलवर लोक असायची, तर ते रिटायर्ड ऑफिसर्स असायचे आणि माझे कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी खूप जास्त मदत व्हायची. म्हणजे ते जे बोलायचे मला की तुझे व्ह्यूची क्लॅरिटी इतकी आहे, किंवा कधी कधी अदर पार्ट सुद्धा की इथे हंबल हो, इथे थोडीशी कॉन्फिडेंटली बोल. तर ह्या पद्धतीने पर्सनॅलिटीच्या वेगवेगळ्या आस्पेक्ट्सना कशा पद्धतीने इम्प्रुव्हाइज करायचे इंटरव्ह्यू अँगल, ते खूप हेल्पफुल होतं म्हणजे मॉक इंटरव्ह्यू. ओके. तर पूजा, यात
म्हणजे तुझी जर पूर्ण जर्नी आपण पाहिली तर त्या काही व्हॅल्यूज या खूप गरजेच्या होत्या ते यश मिळण्यासाठी. तर तुला काय वाटतं की आपल्या या गोष्टीत आपण खूप चांगले होतो म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलो? व्हॅल्यूजचं बोलायचं तर सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे पर्सिव्हरन्स आणि ऑप्टिमिझम. तर जे ड्रायव्हिंग फॅक्टर्स होते म्हणजे डिस्पाईट ऑफ डिफरंट अप्स अँड डाऊन्स, ते ड्रायव्हिंग फॅक्टर्स मला सतत ड्राईव्ह करायचे. आणि माझे मित्रमैत्रिणी मला म्हणायचे की फॅन्टसी आहे किंवा हा खूप आयडियल व्ह्यू आहे, पण मला वाटायचं की ठीक आहे ना, या गोष्टी मला ड्राईव्ह करतात तर मी बघते अशी स्वप्न. तर ते स्वप्न बघणं आणि दुसऱ्या बाजूला पर्सिव्हरन्स म्हणजे कंटिन्युअस त्या दृष्टीने प्रत्येक दिवशीच्या ड्युटीज परफॉर्म करणं, ह्या दोन गोष्टी खूप प्राईम आहेत. ओके. तर पूजा आता सिलेक्शन झालेलं आहे, तू काही दिवसात फील्डवर काम करणार आहेस, तर तुला कोणत्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे? आता मला IAS किंवा IRS सर्व्हिस मिळेल असा अंदाज आहे. तर जेही क्षेत्र मिळेल त्यात ॲटमोस्ट अकाउंटेबिलिटीने काम करायला मला आवडेल. त्याशिवाय जसं माझं बॅकग्राऊंड आहे, मी रुरल एरियामधून येते, त्याशिवाय आम्ही 4 बहिणी आहेत ज्यांना आईवडिलांनी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले. तर अशा पद्धतीचा आदर्श सर्वत्र असावा, सर्वत्र पसरावा, म्हणून विमेन एम्पॉवरमेंटसाठी पण काम करायला मला खूप आवडेल. त्याचबरोबर जसे माझे हॉबीज आहेत अॅनालायझिंग ह्युमन नेचर आणि स्पिरिच्युअल पर्सन्स. तर जेव्हा मी लोकांना ऑब्झर्व करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की 2-3 गोष्टी आहेत ज्या लोकांना ड्राईव्ह करतात. म्हणजे स्पिरिच्युअलिटी किंवा त्याचा रिलिजियस पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह असेल. तर जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ तेव्हा सुद्धा हेच आहे, म्हणजे लोकांना मॅनेज करणं असेल, एका निश्चित ध्येयाकडे वळवणं असेल, तर तेव्हा जे गव्हर्नन्स मॉडेल असेल त्यामध्ये स्पिरिच्युअलिटी, सायकोलॉजी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल यांचं इंटिग्रेशन व्हावं असं मला वाटतं. ओके. आपण जर आता बघितलं तर आपल्याकडे स्पर्धा परीक्षांची क्रेज खूप जास्त आहे, म्हणजे जागा खूप कमी असतात आणि आपल्याकडे अभ्यास करणारी मुलं खूप जास्त आहेत. तर अशा जे नव्यानं या स्पर्धा परीक्षामध्ये येऊ पाहतायत आणि जे ऑलरेडी अभ्यास करतायत, तर त्यांना तू काय सांगशील? स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचे ड्रायव्हिंग फॅक्टर्स मला खूप जास्त महत्वाचे वाटतात. म्हणजे कोणी जर फक्त प्रेस्टीज, पैसे, पॉवर यासाठी करत असेल तर त्यात काही कन्सर्न्स मला वाटतात, काही चिंतेचे विषय वाटतात. तुमचे जे ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहेत ना तर ते खूप म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह असावे, म्हणजे सोशल, जे की तुम्हाला डिफरंट अप्स अँड डाऊन्स मध्ये पण मदत करतील. म्हणजे जर एक MS करून मुलगा येतोय, फॉरेन मधून येतोय आणि त्याला जर फेलियर आलं तर त्याला असं नाही वाटायला पाहिजे की माझं मी इतकं चांगलं करिअर सोडून आलो आणि इथं हे काय होते, असं नाही. त्याचे जर ते ड्रायव्हिंग फॅक्टर्स असतील की नाही मला हे करायचंय, इतकी डायव्हर्सिटी आहे कामात आणि त्यात माझं फुलफिलमेंट आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही ड्राईव्ह झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे एक्सलन्सची. तर माहिती नाही कधी यश मिळेल, पण प्रत्येक प्रवास हा एनरिचिंग असतो. जसे मी याबद्दल माझं रायटिंग ही केलेलं आहे की लाईफ इज जर्नी ऑफ ग्रॅटिट्यूड इन पर्स्युट ऑफ हॅपीनेस. सो आपला जो प्रवास आहे तो आनंदाकडे घेऊन जाणारा कृतज्ञतेचा प्रवास आहे आयुष्य हा. यात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला सतत स्ट्रेंथन करतात, बळ देत असतात. आता मला जेवढ्या डोळ्यांच्या बाबतीत अडचणी आल्या आणि मी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रत्येकाने कदाचित मला बळच दिले आणि जे काही यशाचे मोमेंट्स होते ते मला सतत प्रोत्साहन करत राहिले पुढे जाण्यासाठी. तर एनिवे म्हणजे प्रत्येक एक्सपिरियन्स आयुष्यातला समृद्ध करणारा असतो, म्हणून आपण फक्त एक्सलन्सचा ध्यास घेतला पाहिजे. एक्सलन्स बद्दल सांगायचं तर एक्सलन्स म्हणजे ज्या प्रेझेंट कॅपॅबिलिटी आहेत आपल्या त्या फुलेस्ट सेन्सनी वापरणं आणि कॅपॅबिलिटी एनहान्स करत राहणं, म्हणजे हे बोथ वे प्रोसेस आहे. तर याचा जर आपण विचार केला तर कुठलाही प्रवास एनरिचिंग असेल. आणि माहिती नाही, यशाबद्दल तर माहिती नाही, पण आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासानंतर खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. येस, आज आपण या अनौपचारिक गप्पांमधून पण तुझा प्रवास थोडा का होईना उलगडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो उलगडण्याची संधी तू मला दिलीस, त्याबद्दल धन्यवाद.